हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशी आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज सुंदर अशी देवपूजा झाली आहे। सगळे देव पण मी असं पितांबरीने छान उजळून घेतलेत आणि बघा किती प्रसन्न वाटते। फुलं मस्त सगळे मल्टी कलरची फुलं पण वाहिलीत आज देवांना, कारण देवांना आज सगळी अशी रंगीतच फुलं भेटली होती, त्यामुळे अशी रंगीबिरंगी फुलं वाहिलीत सगळे मी आज देवांना। आणि बघा देवपूजा बघून किती प्रसन्न आणि छान वाटते, मस्त वाटते। तर आज आमचं चाललंय आज पुरणपोळीचा घाट घातलाय। आज आम्ही आमरस आणि पुरणाची पोळी म्हटलं छान भाऊ आणि वहिनी पण आलेले आहेत आणि पाऊस पण छान पडत होता मस्त, त्यामुळे म्हटलं चला आज आमरस पुरीचं जेवण करू। तर बघा बाकी काही जास्त शूट करता आलं नाही मला घाई गडबडीमुळे, कारण त्यामुळे बघा आमरसची तयारी झाली। आमटी आमच्याकडे रशी म्हणतात खानदेशी भाषेत, ती रशी पण तयार झाली माझी। आता फक्त म्हणजे मोस्टली स्वयंपाक होतच आला होता। कुकरमध्ये भात लावला आहे, पापड पण तळून झालेत, कारण पापड पिशवीत भरून ठेवले पावसामुळे हे होतात ना, चिवट होतात त्यामुळे। आणि पुरणाची पोळी पण होत आल्या आहेत, फक्त आता शेवटच्या 2-4 पुरणाच्या पोळ्या बाकी आहेत, त्यामुळे म्हटलं चला। आणि व्हिडिओची आठवणच नव्हती मला, पण म्हटलं बघू करूया आता व्हिडिओ जेवढा होईल तेवढा म्हणून केला। तर देव बघा जेवायला बसलाय, देवला भूक लागली होती, म्हटलं मग चला आपल्या बाप्पाला आधी सगळ्यात आधीचं नैवेद्य देऊया। तर आता मला आज बनवायची होती पुरणाच्या पोळीसोबत मिरचीची भजी, त्यामुळे मग म्हटलं वहिनीच्या पुरणाच्या पोळ्या बघा झाल्या आहेत साईडला, बघू शकतात तुम्ही। तर सर्वात आधी मी काय केलं, मिरच्या तळून घेतल्या आणि त्याच्यात मीठ भरून ठेवलं आहे, कारण तो व्हिडिओ पण स्किप झाला माझ्याने, कारण कसं वेळच नव्हता, जेवढं शूट करता आलं तेवढं केलं। मग आता भजीचं पीठ भिजवून घेतलं मी, त्यात थोडंसं कोथिंबीर टाकली, ओवा टाकला आणि मीठ टाकलं चवीनुसार बस, आणि हळद टाकायची बस, चटणी वगैरे असं दुसरं काहीच टाकायचं नाही त्यात। आणि मग नंतर भजी आता आम्ही जेवायला बसू ना तेव्हा भजी मी तळणार आहे, तेव्हा कशा प्रकारे तळायची ते दाखवेलच तुम्हाला। आणि भजींचं पीठ असं जास्त काही असं पातळ नाही करायचं, थोडंसं असं मीडियमच ठेवायचं, जास्त पातळ केलं ना मग ते व्यवस्थित होत नाही भजी अशी छान कुरकुरीत। आणि आता बघा आमचं बऱ्यापैकी काम आपटलं आहे, वहिनी पण जेवढे म्हणजे कामं भांडी निघाली होती तेवढी ती घासून घेते, कारण कसं मग खूप पसारा होऊन जातो किचनमध्ये आणि खूप गर्दी होते, त्यामुळे मग कामं पण काही सुचत नाही ना, त्यामुळे म्हटलं चला पटापट दोघीजणं मिळून आवरून घेऊ, कारण त्यांनाही पुण्याला निघायचं होतं जेवण झाल्यावर, कारण तेही थांबणार नव्हते। तर बघा किती छान पुरणाच्या पोळ्या केल्या वहिनीने, आणि कलर पण बघा किती सुंदर आहे। तर मी तिला मीनाक्षीच म्हणते, कारण ती माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे पण तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते की ही माझी वहिनी आहे म्हणून असं। त्या पुरणाच्या पोळ्या अशा बघा फॉईल पेपरने म्हणजे बटर पेपर असतो ना त्याच्याने अशा पूर्ण रॅप करून घेतल्या मी आता, म्हणजे त्या कडक होणार नाही, कारण पाऊस चालू होता ना बाहेर, त्यामुळे म्हटलं चला हे सगळं आवरून घेऊ पटापट। आता बऱ्यापैकी आमची कामं झाली आहेत, आवरली गेलीत कामं, आणि आता बाकीची कामं करायला घेतो आम्ही। आता राहिलं आहे फक्त ताट करायची, तर बघा वहिनीने सर्वांना असं ताट करायला घेतलेत बघा, हे बसले सगळेजण आता। तर बघा काय काय बनवलं होतं आम्ही, आमरस बनवला, पुरणाची पोळी, पापड तळले, रशी, आमटी जे काय असेल ते बनवलं, भात बनवला, असं या लोकांचं जेवण आटपलं ना, मग आता आम्ही दोघीजणी जेवण करू। अर्धी भजी तळून झाली माझी, तर बघा अशा प्रकारे भजी तळून घ्यायची अशी लांब लांब, आणि आधीच मीठ भरून ठेवलं होतं, मीठ भरून ठेवलं ना आधी भजींमध्ये मिरचींमध्ये, तर मिरचीची भजी एकदम टेस्टी लागतात। जे आपण खाताना मिरची जेव्हा तोडतो तेव्हा अळणी लागते ना आतून मिरची, तशी लागत नाही, त्यामुळे एकदा ही माझ्या ट्रिकने एकदा भजी नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल।
आणि बघा अशा प्रकारे भजी बनवली, या तुम्ही पण खायला. गरमागरम भजी, मस्त पाऊस पण पडतोय बाहेर. आता बघा आमच्या दोघांची ताटं केली, कारण आम्हीच दोघी राहिलो तो जेवायचं. सगळ्यांचं जेवण झालं. तर जेवण झालं लगेच बघा ही मॅडम निघाली तयारी करून. हिला जायचं होतं पुण्याला, त्यामुळे निघाली. म्हटलं तिला खूप सांगितलं राहा, पण तिचं पण पार्लर असल्यामुळे ती पण एकच दिवस राहते, जास्त राहत नाही, कारण तिला पण क्लायंटच्या ऑर्डर असतात भरपूर त्यामुळे. तर बघा बाहेर तरी पाऊस थांबलाच नव्हता, पाऊस सुरूच होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.